हा संगीतकार हो हो त्याचप्रमाणे कैलास अनेक मेळे त्यांनी काढलेले आहे आणि गणेश महासंघ त्यानंतर आदरणीय विजयजी मिसाळ हे बाल कलाकार सुद्धा आहे सर आणि सामाजिक भारत माता की धुन में तुम्हारे जैसे भी पैदा होना इस भारत माता के धुन में और वही धुन की कीमत की हमने सत्कार के फूल में आता सरांचा वाढदिवस झालेला आहे त्यावेळेस आम्ही बजाजनगर सर माझा कार्यक्रम होता त्यामुळे तर सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक अभिषेक एक शेर सांगतो मी की सरांचं कार्य आणि प्रेम त्यांनी तुमने अपने कार्य और प्यार से भर दे सबके दिलों के गड्ढे तुमने अपने कार्य और प्यार से भर दे सबके दिलों के गड्ढे इसलिए तुम्हारे आगे पीछे रहते तुम्हारे चाहने वाले कैडे तुम्हारे पे खुश है सब तुम्हारे पे खुश है सब जवान होया बुड्ढे तुम्हारे पे खुश है सब जवान होया बुड्ढे इसलिए बाबा हिंदुस्तानी कहते आपको हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे गौतम आव्हाड, डॉक्टर शंकपाळ, कैलास डोंगरदिवे, सुभाष निर्मळ, सागर तुपेस, श्री श्रावण मिसाळ, हरीश मिसाळ, साजलाजी माझा जुने मित्र आहे. खरं तर स्थापना 1892 साली झाली होती. भाऊसाहेब गणेश मेळे महाराष्ट्रात गणपती उत्सवात गणेश मेळे दरम्यान सांस्कृतिक मेळे, नृत्य, नाट्य, संगीत स्पर्धा, भजन कीर्तन, लहान मुलांसाठी खेळ, धार्मिक मेळे, आरती स्पर्धा, कथा वाचन प्रवचन, सामाजिक मेळे, रक्तदान शिबिर घेतले जात होते. खरं तर मीनाताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. ही माय माऊली संस्कृती जगते, संस्कृतीला जतन करते आणि म्हणूनच मी त्यांना महिला मोर्चाचं महाराष्ट्राचं सरचिटणीस काय केलं, उगाच नाही केलं. तिच्या मनात जे बीजर उरलेले या राष्ट्रीय संस्कृती करता, या राज्याच्या संस्कृती करता आणि जी भावना पेरलेली तिनं, आणि त्यामुळे तिचं मी खरं तर मी तिला मानवंदना करतो की इतकी साफ दिलाची मायमाऊली आहे. आणि म्हणून मोहनराव तुमचं भाग्य आहे, विजयराव तुमचं भाग्य आहे. मोहनरावच्या नावाने तुम्ही हा मेळावा चालू करता, तुमचं भाग्य आहे. त्यांनी त्याचा सहभाग घेतला. मला एक सांगायचं आहे की एक संस्कृती सगळी संपली होती, कल्चर कला सगळी संपली होती. हा तुम्ही लोक एकत्र आले, तुमच्याही भावना आहे, तुमचं कौतुक करतो. हे बघा, पहिले रोप लावायला कोणी मोठे माणसं येणार नाही रे भाऊ, पण जेव्हा वाढेल तेव्हा लोक म्हणतील अरे हे तर आमच्या ओळखीतले लोक आहे. आपल्याला ओळख केव्हा दाखवायला लागते, लोक जेव्हा प्रसिद्धी व्हायला लागते. आणि त्यामुळे आज कोणी येतं का आपल्याकडे, आज साधे पत्रकार नाही आले, त्यांना मोठमोठ्या बातम्या लागत्या. पण जी संस्कृती गाडल्या गेली, ज्या संस्कृतीचं कला संपल्या गेल्या, त्या संस्कृतीला जिवंत करण्याचं काम एक पत्रकारांचं. पत्रकारांना फास्ट फूड लागतं, लेटेस्ट फास्ट फूड, जे चालेल लवकर, जे विकलं जाईल, ज्याचं कमाई होईल. मी वाईट नका वाटू, मी फार
मी कोणाला हे करत नाही, पण जे सत्य आहे ते बोलतच असतो. त्यासाठी बरोबर आहे. आणि आज ही संस्कृती जिवंत ठेवणं, आणि मी माझ्या काकाच्या खांद्यावर बसून मेळे पाहिले, मला अजून तो काळ आठवतो. आणि त्यामुळे निश्चित देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही चालू केलेली ही कला, जिवंत केलेली ही कला, खऱ्या अर्थानं मी या मेळा गणेश मंडळाच्या प्रत्येक ठिकाणी घेऊन जा. मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपात 51,000 रुपये या मेळ्याला मी बक्षीस देतो. आणि खऱ्या अर्थानं हा मेळावा सगळीकडे चालू करा. ही कला जिवंत ठेवण्यासाठी मी हे पैसे कबूल केले. हे सगळं चालवायसाठी दिले. याच्यात मला माहितीये तुम्हाला तोटा किती येणार आहे, काय हे तुम्हाला माहितीये. तुम्ही हे अवघड दुखणं अंगावर घेतलेले, पण हे अवघड दुखणं अंगावर घेताना आता यापुढं मेळाव्याला जिवंत करणारी माय माऊली मीनाताई मिसाळ, तिच्या मागे हा भाऊ खंबीरपणे उभा आहे. चिंता करू नको माय, तू चाल, हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. आणि एक मेळावा नाही, आता 25 मेळावे चालू कर. मी पालकत्व या कलेचा पालकत्व मी घेईन. आणि त्यामुळं आता मागे वळून पाहू नको. हा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. अजून 10 वार्डात मेळावे चालू कर, 10 मेळाव्यांचा संच बनव आणि चालू करा. या लोकांना आपण सांभाळू, निश्चित आपण सांभाळू. आणि ही कला परत एकदा मी काय करू लागलो, या देशाच्या पौराणिक इतिहासाला जागे करण्याचं, या पौराणिक इतिहासामधल्या आपल्या संस्कृतीला, आपल्या कलेला जिवंत करण्याचं काम करतो. नाहीतर वर्षानुवर्ष या देशावर आक्रमकांनी राज्य केले, आक्रमकांनी त्यांची संस्कृती आमच्या छाताडावर पेरली, आमच्या मनामनात रुजवली. आणि त्यामुळं ही संस्कृती उखडून काढायचं काम मी करतोय. आणि म्हणूनच खुलताबादला रत्नपूर म्हणतोय. मी काही मुसलमानांचा विरोध नाही करत किंवा मुसलमानांच्या धार्मिकतेबद्दल विरोध नाही करत, पण माझ्या देशाची जी संस्कृती आहे, माझ्या देशाचे जी पौराणिक इतिहास आहे, तो कोणी गाडायचा हिम्मत करू नये. आणि जिवंत करणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थानं मला घेऊन चालायचं आहे. ही संस्कृती आपल्याला तारणार आहे. आणि त्यामुळं या गोष्टीमुळे किती लोकांना रोजगार मिळणार माहिती का, किती विचारे रोजगार आहे. नाही तर आज पत्त्याचे अड्डे चालू आहे, नशेच्या गोळ्या चालू आहे, अफू चालू आहे. लोकांना कुठंतरी गुंतवलं तर लोक चुकीचं काम करत नाही. लोकांना गुंतवलं पाहिजे, पोरांना गुंतवलं पाहिजे. आता हे विचार किती चांगलं वाजू राहिलं तबला, याला आता काहीतरी थोडाफार रोजगार मिळेल ना, याला मिळेल, याच्या हाताला घर चालतील लोकांचे. आणि त्यामुळं ही संस्कृती जतन करणं, कलेला जिवंत करणं आणि रोजगार उभं करणं आणि देवेंद्रच्या नावानं हा उपक्रम चालवणं. देवेंद्रजी आता याच्या पुढे खऱ्या अर्थानं ही कला आपण देवेंद्रजींच्या नावानं चालवूया. ज्यावेळी होईल आता हे मेळावे देवेंद्रजींच्या समर्पित त्यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्रजी फडणवीस यांनी या खऱ्या अर्थाने मी त्यांचा पाईक आहे, मी त्यांचा शिपाई आहे. आणि त्या शिपायानं ही धुरा त्याच्याकरता उचलली. आणि त्यामुळे आज येणाऱ्या 22 तारखेला देवेंद्रजीचा वाढदिवस आहे. त्या दिवशी मोठा कार्यक्रम, परत 10-15 मेळावे चालू करा. आम्ही तुम्हाला साथ देऊ एवढं यावेळेस बोलतो. आणि मला सत्कार केला, मी सत्कार घ्यायचं सोडलेलं आहे, परंतु या मेळाव्याच्या उद्दिष्टानं मी सत्कार घेतलेला आहे. या शहरामध्ये जोपर्यंत शासनाच्या योजनेअंतर्गतली पाणी पुरवठ्याची योजना परिपूर्ण होत नाही आणि लोकांना वेळेत आणि नियमित पाणी मिळत नाही, तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही असं घोषित केले. त्यामुळं आपण माझा सत्कार या मेळाव्याच्या निमित्त केलं, त्याबद्दल धन्यवाद.